रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तुम्ही पाहणी करून आलात, काय परिस्थिती आहे आजमध्ये, काय समोर आहे? अतिशय दुर्दैवी अशी घटना आज सकाळी या ठिकाणी घडली। मुंबईच्या अलीकडे टर्निंगवर दोन लोकल एकमेकांना क्रॉस करत असताना त्या कशाजवळ आल्या, काय झालं आता नेमकं त्याचं कारण कळेल। उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे, पण यामध्ये जवळपास 10 पेशंट्स ज्यांना या ठिकाणी हॉस्पिटलला आणण्यात आलं होतं, त्यातला एक ब्रॉड डेड होता, त्यानंतर 2 सिरियस होते, गंभीर होते, त्यामुळे त्यांना ज्युपिटर हॉस्पिटलला पाठवण्यात आलेलं आहे। त्यांचा सिटी स्कॅन झाला, MRI झालेला आहे, त्याच्यावर शस्त्रक्रिया करायची का काय तर मी 2 त्या ठिकाणी बघेल। आणि 7 रुग्ण या ठिकाणी आहेत, पण ते आउट ऑफ डेंजर आहेत, तर फ्रॅक्चर आहेत, पण ते आज उद्यामध्ये त्यांच्यावर काय जी शस्त्रक्रिया असेल ती शस्त्रक्रिया होईल। त्यांना ऑपरेशन करायचं आहे, तो ऑपरेशन केला जाईल आणि त्यानंतर त्यांना घरी पाठवलं जाईल। मात्र या संदर्भामध्ये अनेक वर्षात म्हणजे ज्या रुग्णांना आम्ही भेटलो तर मी अनेक वर्षापासून या ठिकाणी प्रवास करतोय, पण असं कधीही झालं नाही। पण का घडलं, कशामुळे झालं याची चौकशी या ठिकाणी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी तात्काळ या ठिकाणी सूचना दिल्यात। मी बाहेरगावी होतो, आल्याबरोबर या ठिकाणी आलो आणि जे मृत पावलेले आहेत, मला वाटतं 4 ती संख्या आहे, 3 आणि 1 4 ही संख्या आहे मृत पावलेल्यांची। त्या 4 आपण मदत म्हणून त्यांच्या कुटुंबियांना 5-5 लाख रुपये या ठिकाणी जाहीर केलेले आहेत। जे जखमी आहेत त्यांना त्याची ग्रॅव्हिटी बघून त्यांना 50,000, 1 लाख, 2 लाख दिले जातील। त्यांचा सर्व उपचार जो आहे हा शासनाच्या माध्यमातून केला जाईल। ज्युपिटरला 2 पेशंट सिरियस आहेत, त्याची सुद्धा सर्व खर्चाची जबाबदारी किंवा जो खर्च होईल तो शासन या ठिकाणी करेल। सातत्यानं तक्रारी रेल्वे विभागाला स्थानिकांनी केलेल्या होत्या की रोजचे प्रवासी आहेत, 3 महिन्यांपूर्वी 8 दिवसांपूर्वी अनेकांनी तक्रार दिल्या होत्या। तो जो टर्निंग पॉईंट आहे त्या टर्निंग पॉईंटला घेऊन या सगळ्या तक्रारी देण्यात आलेल्या होत्या आणि अशी दुर्घटना घडेल असं सुद्धा त्या पत्रांमध्ये लिहिलेलं होतं आणि तरी सुद्धा रेल्वे प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलं, म्हणून आज ही घटना घडली। मी माहिती घेतली, मला जे कळलं त्या संदर्भामध्ये सर्व्हे सुरू होता, काय उपाय करायचा, काय इलाज करायचा त्याच्यावरही चर्चा झालेली होती। परंतु दुर्दैवाने कधी नव्हतं, म्हणजे इतक्या जवळ त्या ट्रेन गेल्या कशा, त्या इतक्या घासल्या कशा गेल्यापेक्षा अतिशय जवळ आल्या आणि रेल्वेला त्या गेटमध्ये लटकून जे आमचे प्रवासी होते, कारण गाडी किती भरलेली असते याची आपल्याला कल्पना आहे, किती गर्दी या गाडीमध्ये असते आणि त्यामुळे मग ते एकमेकाला इकडचे तिकडचे सगळे त्या गाडीला तिकडचे पॅसेंजर जे आहेत ते जास्त गेलेत, अनेकांना त्याच्या खुणाही आहेत, तर ते 4-5 बाहेर पडले आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे। जे आत फेकले गेलेत ते काही फ्रॅक्चर आहेत, ते गाडीतच राहिलेत, त्यामुळे ते सुदैवाने बचावले। पण हे का झालं, कशामुळे झालं याची चौकशी या ठिकाणी सुरू आहे। निश्चित या संदर्भामध्ये कायमस्वरूपी जो उपाय आहे तो तात्काळ करावा अशी आम्ही रेल्वे मंत्रालयाला त्या ठिकाणी विनंती करू आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा अतिशय गांभीर्याने हा प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्यासाठी प्रयत्न करू। मध्य रेल्वे नेहमीच उशिराने धावते आणि त्यामुळे घड्याळाच्या काठ्यावर चालणारे प्रवासी आहेत त्या लेट होतात आणि त्यामुळे गर्दी वाढते आणि असे प्रकार होत आहेत। रोज त्या मार्गावर एखादा तरी अपघात घडतोय, परंतु आज मोठा अपघात घडला त्यामुळे हे समोर येत आहे। रेल्वेचा वक्तशीरपणा हवा आहे असं वाटत नाही। निश्चित रेल्वे तर आपल्याकडे घड्याळाच्या सेकंड काठ्यावरच चालते, आपणही बघितलेलं आहे। काही ठिकाणी मग उशीर येतो, त्याची कारणं टेक्निकल असतात, वेगवेगळी असतात, त्यामुळे होत असतात, होत नाही असातला भाग नाही आहे। परंतु अशा पद्धतीने अपघात हा पहिल्यांदा झालेला मला असं वाटतं की अगदी ट्रेन एकाच टर्निंगवर एक प्रकारे क्रॉस करत असताना इतक्या घासली जावी हे पहिल्यांदा असं झालेलं आहे। आणि का झालं, कशामुळे झालं, खरं हा मोठा संशोधनाचा विषय आहे। त्या संदर्भामध्ये रेल्वे अधिकारी जे आहेत, सगळे टेक्निकल अधिकारी आहेत, ते स्पॉटवर आलेले आहेत, उच्चस्तरीय जे अधिकारी आहेत पदावरचे ते सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत, ते चौकशी करतायत। परंतु झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे। या पुढच्या काळामध्ये असं काही होणार नाही या संदर्भामध्ये सगळ्या जे काळजी आहे, ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय दिल्लीलाही बोललेले आहेत, उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी रेल्वेच्या बोललेले आहेत, त्या संदर्भात आपण निश्चित काळजी घेऊ। रेल्वे मंत्र्यांशी काही चर्चा करणार आहात का, कारण रेल्वे मंत्री सुद्धा भाजपचे? माननीय मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भामध्ये निश्चित बोलतील, पण सर्व अधिकाऱ्यांशी या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय बोललेले आहेत।
त्यांनीच मलाही कल्पना तुम्ही प्रवासात होतो त्यांचंच मला पहिले काय फोन आला त्या ठिकाणी पोहोचा म्हणून. मला थोडं यायला उशीर झाला, मी बाहेरगावी होतो आणि म्हणून त्याच्या सूचनेवर मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि जी काही मदत असेल नियमानुसार ती आपण या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेली आहे. सर औपचारिक आपने क्या सामने आया है, आपने बातचीत की है? आज इस हॉस्पिटल में मैंने देखा कि 10 पेशेंट जो है यहाँ पर लाए गए थे, उसमें से एक ब्रॉड डेड था, 2 सीरियस थे, इसलिए जुपिटर हॉस्पिटल में सिटी स्कैन के लिए MRI के लिए उनको भेजा गया है. 7 जो पेशेंट्स हैं कई जगह फ्रैक्चर है, हाथ में फ्रैक्चर है, पैर में फ्रैक्चर, लेकिन आउट ऑफ डेंजर है. यहाँ पे कोई ऐसे मतलब सब खतरे से बाहर है. राज्य सरकार की तरफ से पूरा इलाज इनका हो रहा है. माननीय मुख्यमंत्री जी ने मुझे भी यहाँ पे भेजा है. मैं बाहरगांव था, मैं तुरंत यहाँ पे आया. और जो एक्सपायर हो गए, ऐसे 4 लोग हैं जो इस हादसे में एक्सपायर हुए हैं, मृत्यु हुए हैं. उनको 5-5 लाख रुपए मुआवजा दिया जाएगा उनके परिवारजनों को. और जो इंजर्ड है उनका सारा खर्चा राज्य सरकार करेगी. और भी कुछ हायर सेंटर में भेजना है, जैसे हमने जुपिटर में पेशेंट भेजे और कहीं भेजना है तो उनको भी जो खर्चा आएगा वो राज्य सरकार करेगी. सर वारंवार गाड्या या रद्द केल्या जातात, स्पेशली ठाणा गाड्या या रद्द केल्या जातात. सर लगातार गाड़ियां रद्द की जाती हैं और दीवा जंक्शन से गाड़ियां नियमित शुरू की जाए. ये तमाम प्रवासी संघों को, मुंबई रेलवे प्रवासी संघ है, मुमरा रेलवे प्रवासी संघ है, दीवा का है, कलवा का है, सबकी ये लंबी मांग है. लेकिन मध्य रेलवे जो है और रेलवे मंत्रालय इस पर संवेदनशीलता से काम नहीं कर रहा है. क्या कहना चाहेंगे सर? मैंने देखा है इस लाइन पे बहुत भीड़ होती है, काफी भीड़ रहती है, हम सबको भी पता है. और आप कह रहे हैं उसमें भी थोड़ा तथ्य है कि हमेशा ट्रेन लेट होती है, कभी कभी कैंसिल भी होती है, इसलिए भीड़ और ज़्यादा बढ़ जाती है. मुझे लगता है इस बारे में सीरियस बहुत गंभीरता से सोचना भी चाहिए. माननीय मुख्यमंत्री जी से मैं जाकर बात करूंगा. और रेलवे प्रशासन जो है, क्योंकि ये दिल्ली का विषय, रेलवे प्रशासन का विषय, जरूर माननीय मुख्यमंत्री जी इस पर मीटिंग करेंगे, रेलवे मंत्री जी से बातचीत भी करेंगे और जल्द से जल्द यहाँ पर ये सब मतलब जो लेट ट्रेनें हो रही है, जो कैंसिल होती है, ये ना हो, इसके लिए जो भी करना है वो करें. सर एसी लोकल के नियोजन के लिए एसी लोकल के नियोजन के लिए नियमित ट्रेनों का टाइम टेबल पूरा बदल दिया गया है सर. और उसकी वजह से भी ये सारी दुर्घटनाएं हो रही है, भीड़ बढ़ रही है और ऐसी भयानक दुर्घटना आज हो गई. एसी के अंदर गरीब लोग नहीं बैठ सकते तो उसके वजह से ओवर क्राउड हो जाता है. ओवर क्राउड होता है. एसी ट्रेन जाती है, उसके बाद में जो है मुझे लगता है जो भी है, अगर ट्रैक बढ़ाना है समझो या कुछ उसका रीशेड्यूल करना है, जो भी है, मुझे लगता है मैं माननीय मुख्यमंत्री से जाकर उनसे बात करूंगा. और शायद उन्होंने दिल्ली बात भी की होगी. और इसमें जो भी खामियां हैं या जो भी कुछ कमी है या जिसकी वजह से ये सब रेलवे ट्रेन लेट हो रही है, उसके लिए सोल्यूशन, परमानेंट सोल्यूशन जरूर निकालने की कोशिश हम करेंगे. थैंक यू सर.